मित्रांनो नमस्कार. मी वैद्य रुपेश साळुंखे, अत्रिवर्ध मल्टी स्पेशालिटी आयुर्वेद सेंटर टिळकवाडी बेळगावीमधून. आणि सध्या वसंत चालू आहे. हा वसंत ऋतू साधारण एक 2 महिने असतो आणि या ऋतूमध्ये तुमच्या शरीरातील वाढलेला कफदोष हा उलटीवाटे बाहेर काढला जातो आणि या पंचकर्मा प्रोसिजरमुळे बरेचसे आजार खरं तर कायमचे बरे होतात. आणि ज्यांना एस्पेशली डोक्यामध्ये वारंवार कोंडा होत असेल, केस गळणं किंवा पिकणं हे कमी वयात जाणवत असेल किंवा ज्यांच्या डोक्यांमध्ये इन्फेक्शन्स होतात आणि चट्टे उठतात. काहींच्या बाबतीत ॲलोपॅसी एरिएटा म्हणतात त्याला, म्हणजे काही विशिष्ट चट्ट्यांपुरते केसही गळतात. तर अशा व्याधींसाठी खरंच वमन चिकित्सा फार महत्त्वाची असते. त्याच्यासोबत ज्यांना वारंवार सर्दी होते, ज्यांना सायनसायटिसचा त्रास असतो, ज्यांचा डेव्हिएटेड नेझल सेप्टम आहे किंवा ज्यांना वरचेवर घसा सुजतो, हवा बदलली की बऱ्याच जणांना ॲलर्जिक फॅरेंजायटिस होत असतो खरं तर. अशांसाठी सुद्धा वमन खरं फार गरजेची पंचकर्म आहे. त्यासोबत ज्यांना तोंडावर तारुण्य पिटिका येतात, ज्यांना आपण ॲक्ने किंवा ॲक्ने व्हल्गारिस, ॲक्ने रोझी असे वेगवेगळे प्रकार असतात खरं तर तसे. ज्यांना वरचेवर चेहऱ्यावर पिटिका उत्पन्न होतात, त्यांच्यासाठी सुद्धा वमन गरजेचं असतं. ज्यांना थायरॉईडचा त्रास आहे, हायपोथायरॉईडमुळे ज्यांचं वजन वाढलेलं आहे, ज्यांची स्किन जाड झालेली आहे, ज्यांची स्किन ड्राय आहे, ज्यांच्या सगळ्या हालचाली मंदावलेल्या आहेत, ज्यांचा उत्साह कमी झालेला आहे काम करताना, अशा बऱ्याच आजारांसाठी खरं तर वमन गरजेचं असतं. ज्यांना ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस वारंवार असतो, ज्यांचा इओसिनोफिलिक काउंट हायर साईडला असतो, अशांसाठी सुद्धा वमन गरजेचं असतं. ज्यांना वारंवार टॉन्सिलायटिस असतो, ज्यांना वारंवार घशाचे आजार असतात, ज्या पेशंट्समध्ये प्री ऑन्सेट ऑफ डायबिटीज म्हणतात त्याला, म्हणजे नुकतंच मधुमेहाला सुरुवात होते खरं तर, किंवा ज्यांना जस्ट ऑन्सेट ऑफ हाय ब्लड प्रेशर, ज्यांना रक्तदाबाची सुरुवात झाली असेल, अशा रुग्णांसाठी सुद्धा वमन गरजेचं असतं. ज्यांचं वारंवार पोट बिघडतं, ज्यांना अजीर्णाचा त्रास आहे, म्हणजे जेवल्यानंतर पोट गच्च होणं, पोटात गॅसेस होणं, वारंवार छातीमध्ये किंवा घशामध्ये कफ येणं, अंग जड होणं, आळस येणं, वारंवार झापड येणं, झोप येणं, कामामध्ये लक्ष न लागणं, अशा बऱ्याचशा आजारांसाठी खरं तर वमन चिकित्सा फार महत्त्वाची असते. त्यासोबत बरेचसे त्वचा विकार आहेत. सोरियासिस आहे, पांढरे डाग आहेत किंवा एस्पेशली या सीझनमध्ये अंगावर गांध्या उठतात. पित्ताच्या गांध्या असतात, चक्कंदळे उठतात. अशांसाठी सुद्धा ज्यांना ॲलर्जिक डायमाटायटिस आहे, अशा रुग्णांसाठी सुद्धा खरं तर वमन चिकित्सा ही अतिशय महत्त्वाची असते. तसं एक ना अनेक आजारांसाठी खरं तर, मग संधिवात आहे, आमवात आहे. आमवातामध्ये माहिती आहे आपल्याला, आपले सांधे सुजतात. त्याच्यामध्ये सांध्याच्या हालचाली मंदावलेल्या असतात. त्याच्यासोबत अंगात जडपणा असतो, आळस असतो, वारंवार ताप आल्यासारखी किंवा कणकण आल्यासारखी संवेदना असते अशा रुग्णांना. आणि मग हे आर फॅक्टर पॉझिटिव्ह असतात अशा पेशंट्समध्ये. आणि मग ते वरचेवर वेगवेगळे डॉक्टर फिरत असतात, पण कुठूनही फरक पडत नाही. पण अशा रुग्णांनी जर व्यवस्थित वमन घेतलं तर मग नक्कीच चांगला फरक पडतो. ज्यांचं गाऊट अर्थरायटिस आहे, ज्यांच्यामध्ये युरिक ॲसिड ऑन हायर साईड आहे, त्यांच्याकडे सुद्धा वमनाचा खूप सुंदर परिणाम होतो. एस्पेशली ज्यांना फॅटी लिव्हर आहे, फॅटी इन्फिल्ट्रेशन ऑफ लिव्हर, USGमध्ये एक्सटर्नल फाइंडिंग असतं खरं तर, अशा रुग्णांसाठी सुद्धा वमन फायदेशीर असतं. ज्यांना वारंवार मूतखडे होत असतात किंवा ज्यांना पित्ताशयातले खडे असतात, अशा रुग्णांसाठी सुद्धा वमन फार महत्त्वाचं असतं. तसं एक ना अनेक आजार आपल्याला सांगता येतील की ज्याच्यामध्ये वमन पंचकर्म ही गरजेची असते. तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती, आवाहन करतोय मी, की ही जी शिबिर आहे ते आपल्या अत्रिवद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरमध्ये साधारण 2 महिने चालणार आहे. 20-22 फेब्रुवारीपासून ते एप्रिलपर्यंत. तर याचा तुम्ही लाभ घ्यावा. नमस्कार.